तर तुमच्यापैकी बरेच जुनेच आहेत आपले प्रिलिमच्या बॅचचे आहेत आणि बरेच आपल्याकडे ह्याच्यामध्ये नवीन सुद्धा आहेत. ठीक आहे, तर काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सांगत असतो. आणि मेन्सच्या प्रिपरेशन तुम्हाला सर्वांना आवाज व्यवस्थित येतो का आणि व्हिडिओ व्यवस्थित आहे का मला एकदा सांगा. आवाज आणि व्हिडिओ व्यवस्थित आहे का मला एकदा कल्पना द्या. ठीक आहे, सर्व क्लिअर आहे. ठीक आहे. तर आता मेन्सची जी बॅच आहे आपली, ठीक आहे, म्हणजे प्रिलिमच्या बॅचमध्ये बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्याला सर्वांना प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट वगैरे म्हणजे क्लिअर माहिती असला पाहिजे. जास्त अभ्यास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. या सर्व गोष्टींवर आपण मेन्स प्रिलिमच्या बॅचमध्ये आपण फोकस करत असतो. पण मेन्सच्या बॅचला म्हणजे पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेडच आपला काय असायला पाहिजे, त्याच्यामध्ये अप्रोच असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणजे काय हे आपल्याला आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑफ करू शकता. ठीक आहे, म्हणजे मध्येच दुसऱ्याचा व्हिडिओ येणार नाही. स्पीकर व्ह्यू चालू असेल याच्यामध्ये. ठीक आहे. तर एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने आपल्याला फक्त काय करायला लागतं, मेन्सचं प्रिपरेशन करायला लागतं. म्हणजे मेन्सला काय केल्याने आपल्याला मेन्सला जास्त मार्क भेटतील, एवढंच आपल्याला आपल्या ह्या क्लास मेन्सच्या बॅचमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मेन्सची जी बॅच आपली आता म्हणजे आपली ही मला वाटतंय थोडंसं परीक्षा सुद्धा पुढे थोडंसं लांबेल. 5 महिने वगैरे आपली बॅच ही चालेल. ठीक आहे, असा माझा एक अंदाज आहे की 5 महिन्यापर्यंत तरी मेन्सची परीक्षा त्याच्यामध्ये येणार नाही. पण आता काय होतं याच्यामध्ये आपल्याला ते नेमकं नोटिफिकेशन आल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. तर ते आपण त्याच्यामध्येच पाहूया. पण तोपर्यंत तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. म्हणजे प्रिपरेशन जे आहे आपलं हे फक्त स्कोर कसा करायचा आपल्याला ते त्या पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे मेन्सच्या प्रिपरेशनमध्ये हे डोक्यात अजिबात आणायचं नाही. एखाद्या व्यक्तीला खूप जास्त हुशार आहे, सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत, त्यामुळे तो मेन्स पास होईल आणि ज्याला कमी गोष्टी माहिती आहेत तो मेन्स पास होणार नाही. हे समीकरण मेन्सच्या बाबतीत अजिबात लागू होत नाही. ठीक आहे, म्हणजे मी हे खूप जाणीवपूर्वक किंवा जास्त अभ्यासामधून सांगतो तुम्हाला, की खूप जास्त तुम्ही हुशार आहात म्हणजे तुम्ही मेन्स पास होणार आहात असं अजिबात नाहीये. मेन्स हे एक प्रकारे तुमचं इनडायरेक्ट कम्युनिकेशन आहे. इनडायरेक्ट कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही किती जरी हुशार असाल, तुम्ही तिथे कशा पद्धतीने लिहित आहात आणि काय गोष्टी तुम्ही तिथे दाखवत आहात, त्याच्यावरच तुमचे त्याच्यामध्ये मार्क भेटणार आहेत. ठीक आहे, मेन्सला जे प्रश्न विचारले जातात ते साधारणतः म्हणजे बऱ्यापैकी असे तुम्हाला जनरल प्रश्न विचारले जातील. जनरल प्रश्नामध्ये तुम्हाला म्हणजे जवळपास बऱ्याच लोकांना ते प्रश्न माहिती असतात आणि जवळपास सर्वच प्रश्न सगळेच जण सर्वच प्रश्न अटेम्प्ट करतात. पण रिझल्ट कोणाचा लागतो? ठीक आहे, रिझल्ट त्याच व्यक्तीचा लागत असतो, जो व्यक्ती त्याच्यामध्ये कमी म्हणजे तेवढ्या ठरलेल्या वेळामध्ये सर्वच्या सर्व पेपर कव्हर करतो. त्याच्यानंतर जे काही समजा एखादा प्रश्न विचारला असेल, पर्टिक्युलर समजा डिफरन्सेस विचारले, त्या डिफरन्सेसमध्ये आवश्यक असणारे सगळेच्या सगळे पॉईंट जो व्यक्ती त्याच्यात लिहू शकतो. ठीक आहे, जजमेंट रायटिंग असेल समजा, जजमेंट रायटिंगमध्ये वगैरे जरा थोडेसे तुमचे स्किल लागतात किंवा ज्या व्यक्तीला खरंच त्या जजमेंट रायटिंग बद्दल चांगलं ज्ञान आहे ते एक लागतं. जजमेंट रायटिंग आणि लिगल एसे या 2 गोष्टी जर तुम्ही सोडल्या त्याच्यामध्ये, बाकीचा सर्व पेपर एकदम जनरल प्रश्नांवर असतो आणि सर्वच जण ते प्रश्न अटेम्प्ट करतात. ठीक आहे, म्हणजे समजा आता आपल्याला 74 जागा जर आपण म्हटलं, तर 74 जागा म्हटलं तर 220-230 लोक आपल्याला फक्त इंटरव्ह्यूसाठी पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे प्रिलिमला एकाच 10चा रेशो असतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला हे सांगत होतो, की मेन्सची जी आपली जे पेपर आहे, हा पेपर म्हणजे प्रिलिममध्ये कसं असतं, की म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त प्रश्न लक्षात येतात, ज्या व्यक्तीचा इंटेलेक्चुअल कॅपॅसिटी जास्त आहे, ठीक आहे, तो चांगला स्कोर करतो त्याच्यामध्ये. प्रिलिममध्ये म्हणजे योग्य व्यक्ती आपल्याला त्याच्यामध्ये स्पॉट करता येतो. पण मेन्समध्ये योग्य व्यक्ती स्पॉट करण्यासाठी प्रश्न सुद्धा त्या क्वालिटीचे असायला पाहिजेत. ठीक आहे, पण आपल्या जेएमएफसीच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर त्या क्वालिटीचे प्रश्न तुम्हाला अजिबात विचारले जात नाहीत. म्हणजे जनरल प्रश्न जे आतापर्यंत आलेले आहेत, तेच प्रश्न परत तुम्हाला त्या पद्धतीने विचारले जातात. म्हणजे प्रश्नांना एवढी क्वालिटी अजिबात नसते जेएमएफसी मध्ये. ठीक आहे, जनरलच प्रश्न असतात, सर्वच लोकांना लिहिता येतात. ठीक आहे, सर्वच लोकांना जर लिहिता येतात तर मग त्याच्यातनं निवडायचे कसे लोक? तर तेच लोक निवडले जातात जे पेपर लिहित असताना म्हणजे ज्यांनी गोंधळ केला नाही, म्हणजे गडबड गोंधळ झाला नाही. ठीक आहे, तेच पॉईंट परत लिहित नाहीयेत. ज्या लोकांचा गोंधळ होतो त्यांचं काय करतात, की त्यांनी ठरवलेलं असतं डोक्यामध्ये, की आपल्याला एवढ्या पेजेसचं उत्तर लिहायचं आहे. समजा आपल्याला 8 मार्काचा प्रश्न आहे, तर आपल्याला 1.5 पेजेस लिहायचं आहे. मग ते 1.5 पेजेस लिहिण्याच्या नादामध्ये ते काय करतात, तेच परत त्याच्यामध्ये लिहिलं जातं किंवा गडबडीमध्ये काय करतात, आपण चुकीचं सेक्शन लिहून जातो. सेक्शन माहिती नसेल तर लिहायचं नाही, काही गरज नाही लिहिण्याची. पण चुकीचं सेक्शन आपण त्याच्यामध्ये लिहित असतो. काहीतरी अशी गोष्ट आपण लिहून येतो त्याच्यामध्ये कधी-कधी, की त्याच्यामध्ये काहीतरी आपली आयडेंटिटी दिसून येते पुढल्या व्यक्तीला.
त्याच्यामध्ये काहीतरी आपलं डिस्क्वालिफाय वगैरे होऊन जातं. ठीक आहे, तर अशा काही गोष्टींची आपल्याला त्याच्यामध्ये काळजी घ्यायची असते. मेन्सच्या रायटिंगमध्ये जे आहे, मेन्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये हुशारपणा तुमचा कमी कामाचा आहे, पण तुमचं जे रिप्रेझेंटेशन आहे, तुमच्या जी मनाची शांतता आहे किंवा तुमची जी पेपर लिहिण्याची पद्धती आहे, हे तुमच्यासाठी जास्त महत्वाचे आहे. हे जर तुमच्याकडे असेल तरच तुमचा तुम्ही स्कोर होणार आहे आणि हे जर असेल तरच तुम्ही त्या स्कोरमध्ये येणार आहे. प्रिलिमला कसं असतं की परत एकदा सांगतो, प्रिलिमला एकाच 10 लागतात. 74 म्हणजे 100 जागा म्हणलं तर 1000 लोक येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण मेन्सला फक्त 300च आता इंटरव्ह्यूसाठी फक्त 300च लोक घेतात. 100 जागा तर 300च लोक. आता आपल्याकडे 74 जागा आहेत, तर एक 230च्या आसपास वगैरे लोक त्यांनी त्याच्यामध्ये घेत असतील. ठीक आहे. आता 230च्या आसपास वगैरे लोक घेणार त्याच्यामध्ये आणि 230च्या आसपास लोक खूप प्रिपेअर असतात, खूप चांगल्या पद्धतीने लिहिणारे असतात, ज्यांना युनिव्हर्सिटीच्या लेवलला सुद्धा रायटिंग प्रॅक्टिस वगैरे चांगली असते. ठीक आहे, पण जे लोक प्रॅक्टिसमध्ये गेलेले असतात त्यांना रायटिंग प्रॅक्टिसचा सुद्धा प्रॉब्लेम आहे किंवा कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट वगैरे तर त्यांना आता क्लासमध्ये आपल्याला माहिती होतात बऱ्यापैकी, पण ती स्पीड वगैरे मॅच होत नाही. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला काय काळजी करायला लागते, मेन्सची आपल्याला ह्याच्यामध्ये काळजी घ्यायला लागते. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, मेन्सचा क्रायटेरिया मी म्हणतो की मेन्सचं पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने प्रिपरेशन आहे आणि प्रिलिमचं पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने प्रिपरेशन आहे. कारण काय गोष्टी मेन्सच्या बॅचला लक्षात घ्यायला लागतात हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे मार्क्स ओरिएंटेड आपला ऍटिट्यूड असला पाहिजे, पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर तुमचं नॉलेज किंवा तुमचं ओपिनियन जे आहे स्वतः जज असतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीवर आपलं काहीतरी ओपिनियन असतं. या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करत नाहीत. लिगल एसे जर सोडला तुम्ही तर तुमचं ओपिनियन आम्हाला बाकीचं जेएमएफसीला कुठेच पाहिजे नाहीये. ठीक आहे, जेएमएफसीला फक्त जो लॉ पॉईंट आहे, जो एक तर सेक्शन मधला दिलेला आहे किंवा खूपच लँडमार्क केस असेल तर त्याच्यामधला लॉ लॉ पॉईंट त्यांना पाहिजे. केसेस सुद्धा एका ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त केसेस वगैरे तुम्ही याला त्याच्यामध्ये लिहायची गरज नाहीये. कारण प्रश्नच ते एवढा जास्त विचारतात. एका प्रश्नामध्ये 10 आणि 14 सेक्शन विचारलेले असतात. अशा वेळेस ते 10 आणि 14 सेक्शन सोडलं तर तुम्हाला दुसरं काही त्याच्यामध्ये लिहायची आवश्यकता नसते. ठीक आहे, कंप्लीट उत्तर म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये जेवढे सेक्शन आवश्यक आहेत ते सर्वच्या सर्व सेक्शन जर समजा त्याच्यामध्ये आले तरच तुमचं ते उत्तर काय असतं, कंप्लीट आन्सर असतं आणि कंप्लीट आन्सरला कंप्लीट मार्क सुद्धा भेटतात. कंप्लीट म्हणजे पहिली गोष्ट तर असं आहे, लॉ मध्ये कंप्लीट असं काहीच नसतं. तुम्ही मॅथ्सचे पेपर पाहिले, समजा सायन्स टेक्नॉलॉजीचे पेपर पाहिले, त्याच्यामध्ये समीकरणं असतात, फॉर्म्युलाज असतात. फॉर्म्युलाज मध्ये तुमचं उत्तर म्हणजे तुम्ही समजा 10 मार्काला प्रश्न असेल, तुम्ही मॅथचा फॉर्म्युला व्यवस्थित टाकला आणि शेवटी तुम्ही योग्य कन्क्लुजनवर जर आले तर तुम्हाला 10ला 10 मार्क भेटतात. पण लॉ मध्ये पहिली गोष्ट परफेक्ट असं काहीच नसतं. काय करता येतं मग, जास्तीत जास्त बेटर करता येतं. ठीक आहे, मग बेटर मध्ये सर्वच गोष्टी येतात की तुमची अंडरस्टँडिंग सुद्धा म्हणजे कशी आहे, तुम्ही सिंपल लँग्वेज म्हणजे एखादी गोष्ट सिंपल लँग्वेज मध्ये कशा पद्धतीने समजून सांगता. ठीक आहे, तुमचा कंटेंट काय आहे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी मग तुमच्या मेन्समध्ये मॅटर करतात. टाइम मॅनेजमेंट कसं आहे, रायटिंगची स्पीड कशी आहे. ठीक आहे, बऱ्याच लोकांचं असं होतं जजमेंट रायटिंग वगैरे लिहायला बसतात आणि ह्याच्या आधी कधी जजमेंट रायटिंग लिहिलेलं नसतं. म्हणजे 1.5 तास जजमेंट रायटिंगच लिहितात फक्त. कारण जजमेंट रायटिंग किती वेळ लिहिण्याचा विषय आहे. ठीक आहे, आणि त्यांनी जे जजमेंट रायटिंग समजा म्हणजे कोर्टाचे जे जजमेंट आपण जे पाहिलेले असतात त्या पद्धतीने जर आपण जजमेंट रायटिंग आपल्या एक्झाम पेपरमध्ये जर आपण करायला लागलो तर तिथे सुद्धा आपलं त्याच्यामध्ये काय होतं, नुकसान होतं. ठीक आहे, आजचं जे हे लेक्चर आहे याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय की आपलं ऍटिट्यूड कशा पद्धतीने असायला पाहिजे. ऍटिट्यूड तुमचं आता सध्याच्याला एकच असायला पाहिजे की मला एक्झाम मध्ये चांगले मार्क पाहिजेत. ठीक आहे, मेन्सला जर मला खूप नॉलेज भेटलं पाहिजे किंवा अजून काही झालं पाहिजे, मी खूप डिटेलमध्ये लिहिलं पाहिजे, सगळं लिहिलं पाहिजे, हे जर तुम्ही विचार केला तर मेन्सच्या परीक्षेमध्ये तुमचं 100% नुकसान होणार आहे. इंटरव्ह्यूला जर तुम्ही गेला तर इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुमची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी कामाला येते. हा किती रॅशनल पद्धतीने विचार करतो, किती योग्य पद्धतीने विचार करतो, बायस आहे का नाही आहे का, ह्या सर्व गोष्टी तुमच्या खास इंटरव्ह्यू मध्ये आणि लिगल एसे मध्ये दिसतात. अन्यथा बाकी पेपर एकदम मोजके त्याच्यामध्ये लॉ पॉईंट विचारलेले असतात आणि तेवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं असतं. ठीक आहे, मेन्स रायटिंग मध्ये अजून एक गोष्ट आहे, मेन्सचा पेपर म्हणजे मेन्सच्या तयारीमध्ये प्रिलिमला बऱ्याच वेळेस असं असतं की समजा तुम्हाला 10 पॉईंट लिहायचे. ठीक आहे, तुम्हाला 10 सेक्शन लिहायचे, तुम्हाला एखादा सेक्शन आठवत नाहीये. प्रिलिमच्या वेळेस असं होतं की तुम्हाला काही जरी विचारलं तर ते ऑप्शन पाहून लक्षात येतं, पण मेन्सच्या वेळेस आपल्या पुढे ऑप्शन वगैरे काहीच नसतो. ठीक आहे, म्हणजे समजा पार्टनरशिप डिझोल्युशन कशा कशा पद्धतीने होते असं जर तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेलं असेल तर तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी आठवल्या पाहिजेत. डिझोल्युशन बाय कोर्ट असू द्या, डिस्क्वालिफाय म्हणजे किंवा कंपल्सरी डिझोल्युशन असू द्या, जे काही सगळेचे सगळे पॉईंट आहेत हे सर्वच्या सर्व आपल्याला त्याच्यामध्ये आठवायलाच पाहिजेत. एखादा सेक्शन जर राहिला समजा, म्हणजे प्रिलिमची आन्सर की तर आपल्याला माहिती आहे, प्रिलिमची आन्सर की एकदम सोपी असते, पण मेन्सच्या आन्सर की मध्ये सरळ सरळ उत्तर दिले जात नाहीत. मेन्सच्या आन्सर की मध्ये त्यांच्याकडे सेक्शन्स असतात की समजा एखादा प्रश्न विचारलेला आहे, या प्रश्नामध्ये कोणते कोणते सेक्शन आवश्यक आहेत, अपेक्षित आहेत. ठीक आहे, तर ते तेवढ्या सेक्शनची त्यांनी काय बनवलेली असते, आन्सर की बनवलेली असते. मग आता तुमच्या उत्तरामध्ये जर समजा एखादा सेक्शन त्याच्यामध्ये आला नाही
ठीक आहे. तर मग काय होतं, तुमचा त्याच्यामध्ये अर्धा मार्क गेला किंवा 1 मार्क गेला, ठीक आहे, असं काहीतरी त्याच्यामध्ये होऊन जातं. आणि जेव्हा 230च इंटरव्ह्यूला जेव्हा मुलं घ्यायची असतात, खूप लिमिटेड असते संख्या आणि या लिमिटेड संख्येमध्ये आपल्याला अर्धा मार्क म्हणजे आपण सरळ सरळ मेरिटच्या बाहेर निघून जातो. अर्धा मार्क 1 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. ठीक आहे. इंटरव्ह्यूला म्हणजे शेवटी ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, की मेन्सला समजा शेवटच्या ज्या ज्या मार्काला मेरिट क्लोज झालं, तर त्या मार्कावर जेवढे काही लोक असतील ते सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये घेतले जातात. ठीक आहे. पण प्रिलिमच्या बाबतीत इंटरव्ह्यूच्या बाबतीत तर तसं पण होत नाही, इंटरव्ह्यूच्या रिझल्टच्या बाबतीत. तर ते गोष्ट त्याच्यामध्ये चांगली आहे. पण 1 मार्क तर तुमचा 100% त्याच्यामध्ये काय करणार आहे, नुकसान करणार आहे. तर त्यामुळे त्याची सुद्धा काळजी त्याच्यामध्ये आपण घ्यायला पाहिजे. आता मेन्सची जी बॅच आहे आपली याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे बऱ्याच गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये काय करायला लागतो, म्हणजे काळजी घ्यायला लागते. पहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे, आपला जो सगळा कोर्स आहे हा जवळपास 5 महिने चालेल असा माझा त्याच्यामध्ये म्हणजे विश्वास आहे, की 5 महिने तरी आपल्याला मेन्सची परीक्षा त्याच्यामध्ये अगोदर होणार नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, तुमचे 2 बुक्स मेंटेन करायचे आहेत. एक बुक तुमची सिव्हिलची बुक असेल आणि दुसरी बुक तुमची क्रिमिनलची बुक असेल. प्रिलिमला आपण काय करत असतो, एकच बुक मेंटेन करत असतो आणि एकाच बुकमध्ये आपण जे काही सगळे विषय आहेत ते आपण त्याच्यामध्ये लिहित असतो. कारण सर्वांचा पेपर एकदाच असणार असतो आणि आपल्याला सगळं रिव्हिजन वगैरे सुद्धा आपल्याला सगळं सोबतच करायचं असतं. ठीक आहे. पण मेन्सला सिव्हिलचा पेपर आपला वेगळा आणि क्रिमिनलचा पेपर आपला वेगळा असतो. त्यामुळे सिव्हिलचं प्रिपरेशन पूर्ण एका वेगळ्या लाईनवर असायला पाहिजे आणि क्रिमिनलचं सगळं प्रिपरेशन आपलं वेगळ्या लाईनवर असायला पाहिजे. त्यामुळे ह्या 2 बुक ज्या आहेत, ह्या तुम्हाला शेवटपर्यंत मेंटेन करायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मला आपल्या म्हणजे क्लासमधनं तुम्हाला जी भेटत असते, ती तुमची ही नोटबुक असणार आहे. कारण बऱ्याच महाराष्ट्रातल्या आपल्या म्हणजे आपल्या क्लासेसला म्हणजे बऱ्याच ह्याच्या भागातून विद्यार्थी असतात. बऱ्याच लोकं बऱ्याच आपल्या ग्रुपवर मटेरियल शेअर केलं जातं आणि मी सगळं ते माझ्याकडे स्टोअर करून ठेवलेलं असतं. बऱ्यापैकी गोष्टी माझ्याकडे मी सेव्ह करून ठेवलेल्या असतात. आपण त्या बाकीच्या क्लासेसच्या गोष्टी किंवा बाकीच्या ह्याच्या गोष्टी सरळ-सरळ मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही. कारण आपलं सुद्धा काय आहे, एक प्रकारे प्रायव्हेट आपला क्लासेस आहे. आपल्याला सुद्धा वेगळे लिमिटेशन्स आहेत. पण आपल्या बुकमध्ये आपण बऱ्यापैकी गोष्टी सगळीकडनं गोळा केलेल्या लिहून घेत असतो. ठीक आहे. तिथे मला कोणी विचारणार नाहीये, तुम्ही काय लिहून दिलं, आम्ही सांगितलेलं का लिहून दिलं म्हणून. ठीक आहे. त्यामुळे तुमची जी नोटबुक आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे बेस्ट ऑफ द मटेरियल तुमच्याकडे त्या नोटबुकमध्ये असणार आहे. त्यामुळे ही नोटबुक शेवटपर्यंत मेंटेन ठेवायची. एखाद्या दिवशी समजा तुमचं जर मिस झालं किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल, ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला लिहिता आलं नाही, तर ते काय करायचं, ग्रुपवर विचारायचं कुणाला तरी. ठीक आहे. त्याला रिक्वेस्ट करून ते नोट्स वगैरे ग्रुपवर टाकायला लावायचे आणि ते आपण परत एकदा कंप्लीट करून घ्यायचे. फक्त सेव्ह करून ठेवणे, WhatsAppमध्ये गोळा करून ठेवणे, गॅलरीमध्ये भरून ठेवणे, असलं काहीही त्याच्यामध्ये करायचं नाही. वही आपली शेवटपर्यंत त्याच्यामध्ये मेंटेन ठेवायची. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे आपल्याला एखादा प्रश्न समजणे, ठीक आहे. आणि ते प्रश्नाचं आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर लिहिता येणे, ह्या सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्याची प्रॅक्टिसच त्याच्यामध्ये लागायला पाहिजे. आणि आपली जी नोटबुकमध्ये आपण जे सगळे प्रश्न लिहून घेणार आहेत, हे एक प्रकारे फॉर्मॅटमध्येच लिहून घेणार आहेत आपण. ठीक आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट समजा तुम्हाला जर विचारली, लाँग प्रश्न जर तुम्हाला विचारला, तर त्याच्यात काय लिहायचं? त्या पद्धतीनेच आपण आपल्या नोटबुकमध्ये त्या गोष्टी लिहून घेणार आहेत. म्हणजे एक प्रकारचं क्वेश्चन आन्सर तुमचं त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे. आणि याच्यामध्ये जे समजा इंट्रोडक्शन आहे, कन्क्लुजन वगैरे आहे, या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला JMFCला ह्याच्या अगोदरही कधी लागल्या नाहीत आणि इथून पुढेही कधी लागत नाहीत. इंट्रो वगैरे तुम्हाला प्रश्नाला लिहिला पाहिजे असं अजिबात अपेक्षित नाहीये. आणि जरी लिहिला समजा, तरी आपला इंट्रो फक्त एक शॉर्टचा इंट्रो असतो, की या सेक्शनमध्ये हे दिलेलं आहे आणि ही गोष्ट सांगितलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपण युनिव्हर्सिटीमध्ये जे आपण करत असतो, की म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत समजा, की सुरुवातीला इंट्रोमध्ये सुद्धा तेच लिहिलं. त्याच्यानंतर कन्क्लुजनमध्ये सुद्धा तेच येतंय. मेन बॉडीमध्ये सुद्धा तेच येतंय. हे रिपिटेशन आपल्याला कुठं झालं नाही पाहिजे. ठीक आहे. अतिशय कन्क्लुजनमध्ये सुद्धा कुठल्याच पॉइंटचं रिपिटेशन झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर समजा तुम्ही कन्क्लुजन लिहू शकत असाल आणि तेवढी जर तुमची स्पीड असेल, की जे काही सगळं अपेक्षित आहे ते सोडून ते लिहून सुद्धा कन्क्लुजन सुद्धा समजा तुमची लिहिण्याची जर त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असेल, तरच कन्क्लुजनच्या किंवा इंट्रोडक्शनच्या भानगडीत पडायचं. ठीक आहे. अन्यथा त्याच्या भानगडीतच पडायचं नाही. जेवढं काही तुम्हाला विचारलंय, त्याच्यात जे शिक्षण अपेक्षित आहेत, तेवढेच त्याच्यामध्ये लिहून काय करायचं, मोकळं व्हायचं. ठीक आहे. तर हे गोष्ट त्याच्यामध्ये झालं. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये हे जे सांगितलं, समजा आपली बुक जी आहे, नोटबुक जी आहे, ठीक आहे. क्लासचं जे आपलं समजा आता तुमच्यापैकी जे लोक सध्याच्याला मेन्सला आहेत, ठीक आहे, त्यांचं तर जास्त त्याच्यामध्ये हे अपेक्षित आहे, योगदान अपेक्षित आहे, जास्त वेळ अपेक्षित आहे, सगळ्याच गोष्टी अपेक्षित आहेत. सध्याच्याला अजून आता कुठे काही म्हणजे लॉकडाऊन वगैरे म्हणजे लागतो की काय असं म्हणजे सगळीकडे बऱ्यापैकी बोललं जात आहे किंवा परीक्षा पुढे अजून पुढे जाईल वगैरे असं तर म्हटलं जात आहे. पुढे तरी आता अजून आपली तारीखच आलेली नाही, पुढे तर जाणारच आहे. त्याच्यामध्ये 5 महिने वगैरे तरी आपल्याला भेटतील असा एक अंदाज आहे. ठीक आहे. पण जे लोक यावेळेस मेन्सला सुद्धा नाहीत, ठीक आहे, जे लोक फक्त पुढल्या परीक्षेसाठी आपल्याला प्रिपेरेशन करायचं असं म्हणतात, त्यांच्याकडनं सुद्धा ह्या वहीचं रिव्हिजन आवश्यक आहे.
ठीक आहे. जे लोक मेन्सला आहेत त्यांनी तर रोजच्या रोज म्हणजे जास्तीत जास्त वेळ आपल्याला जे शिकले रोजच्या रोज तेवढं तरी रिव्हिजन जास्त करणे आणि मागचे प्रश्न लिहित बसण्याचा, मागचे पेपर जे आपण जे पोर्शन शिकलेला आहे त्या चॅप्टरवरची त्या कायद्यावरची मागची पोर्शन लिहिण्याची प्रॅक्टिस त्यांनी तर करणं आवश्यकच आहे. पण जे लोक यावेळेस मेन्सला नाही आहेत त्यांनी सुद्धा ऍटलीस्ट व्हायचं तरी रोजच्या रोज रिव्हिजन त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. एवढं तुम्ही केलंच तर तुम्हाला ते काय होणार आहे, लक्षात राहणार आहे. कारण मी जे तुम्हाला सांगितलं की प्रिलिमला ऑप्शन पाहून लक्षात येतं, मेन्सला ऑप्शन पाहायला लक्षात यायला काहीच नसतं तिथे. मेन्सला ते 8-9 पॉईंट त्याच्यामध्ये लक्षात आले पाहिजेत. परपेच्युअल इंजंक्शन कुठे भेटतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही 4-1-5-6 जे पॉईंट आहेत ते आठवले पाहिजेत. परपेच्युअल इंजंक्शन कुठे भेटणार नाही, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे 8-9-10 जे पॉईंट आहेत ते 10 आपल्याला पॉईंट ते सगळ्याच्या सगळे त्याच्यामध्ये आठवायला पाहिजेत. ठीक आहे, 7-8 तुम्हाला पॉईंट आठवले किंवा तुम्हाला 4-5 पॉईंट आठवले तुम्हाला, तर त्याच्यात तुम्हाला मार्क भेटणार आहेत. पण सर्वांपेक्षा 1-2 मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये कमी भेटणार आहेत. ठीक आहे. आणि हे आपल्याला सारखं जास्त एकदम एका ठिकाणी आठवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला ते अगोदर आपण ते 1दा 2दा 3दा 4दा 5दा वाचलं पाहिजे. ठीक आहे. एवढ्या वेळेस जर तुम्ही वाचलेलं असेल तरच ते कॉन्क्रीट होतं डोक्यामध्ये. आणि एकदा जर ते कॉन्क्रीट झालं असेल, ठीक आहे, आपण रिव्हिजन सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपण करतच असतो. ठीक आहे, म्हणजे आपण जे काही टेस्ट समजा घेणार त्याच्यामध्ये वगैरे त्याच्यामध्ये आपण रिव्हिजन तर त्याच्यामध्ये करतच असतो. पण माझ्या रिव्हिजनच्या व्यतिरिक्त तुमचं रोजचं रिव्हिजन तुमचं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला झोपेतून जर एखाद्यानं असं उठवलं एकदम हे करून तर लगेच सगळं धडधड धडधड 10 पॉईंट आठवले पाहिजेत. असं जर असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा विचार करण्याचा जो वेळ आहे तो वेळ तुमचा त्याच्यामध्ये लागणार नाही. ठीक आहे, तर ते गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे आपलं ते तेवढं त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, रिव्हिजन त्याच्यामध्ये आपल्याला असायला पाहिजे. आता हे फर्स्ट लेक्चर त्याच्यामुळे आपण रेकॉर्ड करत असतो, म्हणजे कारण बऱ्याच लोकांना ह्या बेसिक गोष्टी म्हणजे परत परत सांगणं सुद्धा होत नाही. आणि त्याच्यामुळे मी पहिले लेक्चर जे आहे ते रेकॉर्ड करून युट्यूबवरच टाकत असतो. पण ह्याच्या पुढचं आपलं कुठलंही लेक्चर त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत नाही. तुम्हाला जे आहे तुम्हाला काय करायला लागणार आहे, तुम्हाला स्वतः म्हणजे या वेळेमध्ये 6:30चा जो वेळ आहे या 6:30च्या वेळेमध्ये तुम्हाला इथे ऑनलाईन यावंच लागेल आणि तुम्हाला हे लेक्चर इथेच ऐकावं लागेल. ठीक आहे, जर समजा कधी काही समजा इमर्जन्सी असेल, तुम्ही समजा त्याच्यामध्ये ऐकू शकले नाहीत लेक्चर, असं जर काही झालं समजा त्याच्यामध्ये, तर तुम्हाला बाकीच्यांकडनं कुणाकडनं नोट्स घ्यायच्यात आणि मला पर्सनली तुम्ही 9च्या नंतर संध्याकाळी 9च्या नंतर कॉल करू शकता. ठीक आहे, सध्या थोडंसं म्हणजे आता बाकीचे दिवसभर जरा लेक्चर्सच आहेत त्याच्यामुळे दिवसभर तर काही तसा वेळ नाही आहे. पण 9च्या नंतर तुम्ही 11-11:30 पर्यंत मला कधीही कॉल करू शकता. कुठला जरी मायन्यूट जरी कन्सेप्ट तुमचा ह्याच्यामध्ये असेल, मेन्सच्या बॅचमध्ये पहिली गोष्ट मी जास्त कन्सेप्टवर फोकसच करत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट वगैरे सांगायलाच पाहिजे हे मेन्सच्या बॅचमध्ये आपल्याला आवश्यकच नसतं. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठे मेन्सचा प्रश्न फॉर्म होतो हे पाहणे आणि त्याच्यावर काय उत्तर लिहायला पाहिजे, कसं त्याचं उत्तर असायला पाहिजे, कम्प्लीट त्याच्यामध्ये गोष्टी काय येतील आपल्या त्याच्यामध्ये, कोणते डिफरन्सेस विचारले तर त्याच्यामध्ये काय पॉईंट्स येतील, हे आपला त्याच्यामध्ये फक्त फोकस असतो मेन्सच्या बॅचमध्ये. पण तरी सुद्धा तुम्हाला जे काही गोष्टी तुमच्या एक्स्ट्रा वाचनामध्ये तुम्हाला समजा लक्षात येत नाहीयेत तर त्याच्याबद्दल तुम्ही मला कधीही त्याच्यामध्ये काय करू शकता, फोन करू शकता. ठीक आहे, मनामध्ये असं काही ठेवू नका. क्लासचा तुम्हाला किती जास्त फायदा होणार आहे हे तुम्ही स्वतः ठरवणार आहेत. ठीक आहे, क्लासचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो. पहिली तर गोष्ट काय की आपले सगळे व्यवस्थित नोट्स मेंटेन ठेवणे. दुसरी गोष्ट जे काही मागचे पेपर्स आहेत ते पेपर्स पाहत राहणे आणि त्या प्रश्न ते पेपर पाहून त्याच्यातला एखादा प्रश्न जर असेल त्याच्यामध्ये काय लिहावं आपल्याला लक्षातच येत नाहीये तर ते माझ्याकडे प्रश्न सांगणे, मला विचारणे की सर या प्रश्नामध्ये काय लिहावं मला लक्षात येत नाहीये. तो प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करणे, लिहिण्याचा प्रयत्न करून तो माझ्याकडे चेकसाठी पाठवणे. ठीक आहे, तुम्ही मला कधी ते त्याचं एक थोडंसं स्कॅन मला करून पाठवायचं. फोटो फक्त आडवे उलटे सुलटे फोटो करून टाकायचे नाहीत. चांगल्या पद्धतीने तुम्ही मला जर फोटो टाकला तर मी तुम्हाला सांगेन किंवा हे सेक्शन ह्याच्यामध्ये अपेक्षित होता तुम्ही लिहिलेलं नाहीये. ठीक आहे, ह्या प्रश्नामध्ये ही गोष्ट अपेक्षित होती तुम्ही लिहिलेलं नाहीये, तुमचं उत्तर कंप्लीट नाहीये किंवा हे गोष्टी तुम्ही अननेसेसरी गोष्टी लिहिलेल्या आहेत, विनाकारण त्याच्यामध्ये वेळ घातलेला आहे. ठीक आहे, आता युपीएससीला वगैरे निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे तुम्हाला जेवढं सांगितलं त्याच्या पलीकडे जर तुम्ही लिहिलं तर ते निगेटिव्ह म्हणजे त्याचे मार्क कमी सुद्धा होतात, त्याचा म्हणजे वेगळा इफेक्ट सुद्धा केला जातो डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा. आपल्याला तसं होत नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही आपल्याला, पण तुमचा जो महत्वाचा जो वेळ आहे तो वेळ तुम्ही अननेसेसरी गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये घालत असता. प्रश्नामध्ये जे अपेक्षित आहे तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. समजा एखादा 8 मार्काचा प्रश्न जरी समजा अर्ध्या पेजमध्ये बसत असेल तर तरी सुद्धा फाईन आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप काही कमी झालं आता मला मार्क पडणार नाहीत असा विचार करण्याची अजिबात गरज नाहीये. ठीक आहे, म्हणजे जेएमएफसीला कंटेंट तुमचा किती जास्त आहे हे अजिबात आवश्यक नाहीये. मेन्सच्या पेपरसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपल्याला महत्वाचं आहे की तुमचं कम्प्लीट आन्सर असायला पाहिजे. हे कम्प्लीट आन्सर म्हणजे काय मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, मागच्या सुद्धा मेन्सच्या वेळेला मी सांगितलं होतं की कम्प्लीट आन्सर म्हणजे आपलं जे काही म्हणजे त्या उत्तरामध्ये जे काही अपेक्षित आहे हे सगळं सगळं आपण त्याच्यामध्ये लिहिणे आणि हे उत्तरामध्ये अपेक्षित असतं काय कम्प्लीट आन्सर म्हणजे काय आहे हे आपण आपल्या कोर्समध्ये ठरवत असतो शेवटपर्यंत.
ठीक आहे. आपण प्रत्येक प्रश्नांची जी उत्तरं जे आपल्या नोट्समध्ये लिहून घेणार आहोत त्या पद्धतीनेच ते काय आहे त्याच्यामध्ये कंप्लीट उत्तरं असणार आहेत. परीक्षेला आपल्याला तर म्हणजे जे काही 4-5 महिन्यानंतर आपल्याला परीक्षेला बसायचे तुम्हाला, त्या तारखेला आपल्याला एखाद्या प्रश्नामध्ये काय लिहायचंय हे आपल्याला आजच त्याच्यामध्ये काय करायला लागतं, ठरवायला लागतं. आणि त्यावेळेस जर परीक्षेत बसून जर ठरवायचं म्हटलं आणि ठरवून विचार करून त्यावेळेस जर तिथे लिहायचं म्हटलं तर तुमचा त्याच्यामध्ये वेळ त्याच्यामध्ये पुरत नाही. ठीक आहे. वेळ सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांना शेवटचा 8 मार्काचा एखादा तुमचा एक 8 मार्काचा जरी प्रश्न लिहायचा राहिला, तुम्ही कसेच मेन्स पास होत नाहीत. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचा एक 8 मार्काचा जरी मेन्सचा प्रश्न समजा तुमचा लिहायचा राहिला, तुम्ही कसेच मेन्स पास होत नाहीत. कारण मेरिटच 4 ते 5 मार्कावर त्याच्यामध्ये जात असतं आणि खूप कट टू कट गोष्टी होत असतात. मेन्सला आता 74 जागा म्हणजे 230 आहेत फक्त. ठीक आहे. 230 त्यांना त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी घ्यायचे आहेत. तर ते कट टू कटच लागत असतं. थोडासा आपला वेळेमध्ये गडबड झाली आणि आपण एखादा समजा 8 मार्काचा प्रश्न राहिला किंवा जजमेंट रायटिंग जर तुम्ही शेवटी ठेवलं लिहायला आणि जजमेंट रायटिंग मध्ये तुम्ही त्याला गडबड गोंधळ करून जजमेंट रायटिंगला जर तुम्हाला 4 मार्क पडले समजा, 4 मार्क 5 मार्क जर पडले समजा, तर तुम्ही मेन्सच्या इंटरव्ह्यूच्या रिझल्टची वाट पाहण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे इथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये काय प्रिपरेशन आपल्याला आजपासून करायला लागतं. वेळेचं सुद्धा प्रिपरेशन. जजमेंट रायटिंग 40 मिनिटांमध्ये झालं पाहिजे, जजमेंट सिव्हिलचं झालं पाहिजे किंवा क्रिमिनलचं झालं पाहिजे. ते तेवढ्या वेळेत झालंच पाहिजे. ठीक आहे. त्याची एकदा प्रॅक्टिस करा, दोनदा प्रॅक्टिस करा, तीनदा प्रॅक्टिस करा. डायरेक्ट फक्त ह्याच्यातच बसायचं, एक्झाम हॉलमध्येच बसायचं आणि तिथे प्रॅक्टिस करायची जजमेंट रायटिंग म्हणलं तर होत नाही. ठीक आहे. आपण एखादा कायदा पाहून आपण 1-2 कायदे पाहून आपण जजमेंट रायटिंग आपण लवकर पाहणार आहोत. ठीक आहे. कारण जर समजा इन केस परीक्षा जर समजा लवकर आली तर आपल्याला थोडासा प्रॅक्टिसला सुद्धा वेळ भेटेल त्याच्यामध्ये. कारण जोपर्यंत आपण क्लासमध्ये जजमेंट रायटिंग जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेणार नाही, ज्यांना त्याची काहीच आयडिया नाही, त्या लोक त्याची प्रॅक्टिस सुद्धा करू शकणार नाही. त्यामुळे आपण ते थोडंसं लवकर पाहणार आहे. ठीक आहे. पण मी ठीक आहे म्हणजे थोडक्यात एक तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे की म्हणजे क्लासची जो रोल आहे त्याच्यामध्ये मी कुठेच कमी पडणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. म्हणजे जे काही समजा एखादा क्लासवाला करू शकतो, जे काही नोट्स तुम्हाला देणं आहे ते तुम्हाला भेटणार आहेत. ज्या काही बेटर नोट्स म्हणजे असं म्हणतात की आपलं कॉन्स्टिट्यूशन आपण सगळ्या जगाचं कॉन्स्टिट्यूशन घेऊन आपलं एक आपण आपल्याला सुटेबल असं योग्य कॉन्स्टिट्यूशन बनवलं. त्याच्या पद्धतीने आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्याच्या नोट्स आहेत त्याच्या किंवा ज्या पुस्तकं आहेत आपल्या त्या कंटेंटवर अवेलेबल, ते सर्व पुस्तकं घेऊन आपण एक बेटर नोट्स तुम्हाला मी त्याच्यामध्ये देणार आहे. ठीक आहे. म्हणजे जे बेस्ट आहे सगळं गोळा करून जे काही बेस्ट आपण आपलं संविधान बनवलंय तसं तुम्हाला ते भेटणार आहे. त्याच्यामध्ये आपण अजिबात कमी पडणार नाहीत. प्रत्येक जे काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगायच्या त्या मी तुम्हाला त्याच्यामध्ये समजावून सांगणार आहे. जे काही प्रश्न समजा जे 8, 9, 10 पॉईंट लक्षात ठेवायला लागतात त्याच्या ज्या काही ट्रिक्स असतात. ठीक आहे. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की प्रिलिमला लक्षात येतात हे पाहून. प्रिलिमला ऑप्शन पाहिले की लक्षात येतं, पण मेन्सला लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक्स वगैरे लागतात. त्या ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगणार आहे. तुम्ही स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये बनवणार आहे. म्हणजे जे काही क्लास सगळं करू शकतो ते सगळं काही आपण करणार आहे. ठीक आहे. रोल फक्त तुम्हाला तुमचा पार पाडायचा आहे. तुमचा रोल तुम्हाला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर पार पाडला, तुमचा रोल पार पाडणं म्हणजे काय, सगळं व्यवस्थित नोट करून घेणे, सगळं रोजच्या रोज जास्त रिव्हिजन करणे, रिव्हिजन करून आणि परीक्षा आपली आता लवकर होणार आहे असा विश्वास ठेवणे. ठीक आहे. म्हणजे काही जरी झालं समजा इन केस हे जरी लागलं म्हणजे थोडंसं ह्या लोकांनी जर जास्त समजा फॉलो केलं नाही, काही केलं नाही, लॉकडाऊन लागलं, अजून काही लागलं, काहीच होऊ द्या समजा. ठीक आहे. तरी सुद्धा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मनामध्ये ठेवून आपला अभ्यासामधली कंटिन्युटी सातत्य ठेवणं, एवढं जर तुम्ही त्याच्यामध्ये केलं, व्यवस्थित प्रश्नांची प्रॅक्टिस करणं, ते उत्तर माझ्याकडनं चेक करून घेणं, काय चुकतंय हे लक्षात करून घेणं. कारण ज्या चुका आपण स्वतः करत असतो ती चूक आपल्याला वाटत नसते. ठीक आहे. कारण आपण करत असतो म्हणजे आपल्याला ती चूक वाटत नसते, कारण स्वतःहून कोणी चुका करत नाहीये. त्यामुळे आपली चूक आपल्याला कधीच लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्या दुसऱ्याकडे पाठवून आपण ते काय करून घेणे, चेक करून घेणे. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्याच्यामध्ये केल्या, मागचे पेपरचा समजा सोडवण्याचा प्रयत्न केला, एवढं सगळं जर केलं तर तुमचा रिझल्ट कोणीच त्याच्यामध्ये अडवणार नाही. आणि पेपर सगळ्यात महत्वाचं, पेपरच्या टाइम मध्ये जो काही पेपरचा वेळ असतो त्या वेळामध्ये म्हणजे व्यवस्थित बसून जर आपण प्रेझेंटेशन जर आपण तुम्ही तिथे करू शकला, एवढं जर तुम्ही करू शकला, तुमची बाजू जर तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने जर तुम्ही पूर्ण करू शकला, तुमचा रिझल्ट त्याच्यामध्ये कोणीच अडवणार नाही. ठीक आहे. आमची बाजू क्लासची जे काही रोल आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये करणारच आहे. पण तुमच्या बाजूमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेच अडचण आणायची नाही. ठीक आहे. आणि क्लासचं जे आहे आपलं आता बरेच आपले प्रिलिमचेच विद्यार्थी आहेत, बरेच प्रिलिमचेच कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांना सर्वांना माहिती आहे. पण जे नवीन आहेत म्हणजे 6:30ला लेक्चर आहे ना आपलं, तर 6ला तुम्हाला रोज त्याच्यामध्ये झूमवर लिंक भेटत असते आणि 6ला लिंक भेटल्यानंतर तुम्ही एक समजा 6:30च्या 1-2 मिनिट अगोदर तुम्हाला फक्त जॉईन होऊन बसायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि काही प्रॉब्लेम जर असेल तर फोन वगैरे करायचा नाही. फोन वगैरे म्हणजे उचलत नाही मी त्याच्यामध्ये लेक्चर चालू असताना. तुम्ही मला त्याच्यामध्ये काय करायचं, त्या आपल्या ग्रुपवर मेसेज टाकायचा. बाकीचे लोक तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच मदत करत असतात. ठीक आहे. अशा काही गोष्टींची तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे कनेक्शनच्या वेळेस काळजी घ्यायची. इंटरनेट कनेक्शन वगैरे सुद्धा म्हणजे जे मी नेहमीच सांगत असतो
की आपल्या म्हणजे आपल्या एरियामध्ये जे काही बेस्ट इंटरनेट कनेक्शन आहे ते कनेक्शन त्याच्यामध्ये वापरायचं. आणि ह्याच्यामध्ये साधारणतः असा काही प्रॉब्लेम येत नाही. जर समजा आलाच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये, मला परत सांगायचं की सर माझं डिस्कनेक्ट झालं, तर मला थोडंसं परत सांगा. ठीक आहे. जर समजा काही झालंच तुमच्या त्याच्यामध्ये, तर मला लगेच त्याच्यामध्ये सूचना द्यायची की सर एकदा रिपीट करा, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही त्याच्यामध्ये, सर हे प्लीज रिपीट करा, सर याचा एखादं 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 एक्झाम्पल तुम्ही देऊन जरा थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. असं प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये मला विचारायचं. तुम्हाला क्लासमध्ये जरी विचारलं वाटलं नाही, जे मी तुम्हाला सांगितलं की 9च्या नंतर माझा वेळ फ्री असतो. म्हणजे सकाळी 7 पासून 9 पर्यंत आपले क्लासेसच आहेत बरेच. 9च्या नंतर तुम्ही मला काय करू शकता, त्याच्यामध्ये फोन करू शकता. 11:30 पर्यंत वगैरे तुम्ही मला फोन करू शकता. ठीक आहे. म्हणजे 11ला उशीर झाला वगैरे असं काही नाही. 11:30 पर्यंत मी जागाच असतो. 11:30 पर्यंत तुम्ही मला कधीही फोन करू शकता. पण मनामध्ये काहीही ठेवू नका. कितीही साधा, सोपा, सरळ जरी डाऊट असेल, तरी सुद्धा मनामध्ये ठेवू नका. हे साधा, सरळ, सोपा डाऊट सुद्धा कधी नुकसान करून जातो. ठीक आहे. म्हणजे समजा त्याच्यावर जर तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न लक्षात येत नाही. कारण मेन्सला बऱ्याच वेळेस काय होतं, की मेन्सला आपल्याला काही बुक लिस्ट सुद्धा आपल्याला पाहायला लागते. काही पुस्तकं सुद्धा आपल्याला ॲडिशनल मध्ये वाचायला लागतात. तर आपल्या नोट्समध्ये सुद्धा मी बऱ्याच, म्हणजे माझा असा विश्वास आहे, की मी बऱ्यापैकी कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स लिहून देतो. म्हणजे बऱ्याच पुस्तकामधला सुद्धा कंटेंट असतो, किंवा सगळीकडला कंटेंट असतो. म्हणजे क्लासेसच्या बऱ्याच नोट्स मधला कंटेंट असतो, किंवा जे काही मला त्याच्यामध्ये योग्य वाटतं ते सुद्धा त्याच्यामध्ये गोष्टी असतातच असतात. पण या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काही पुस्तकं सुद्धा त्याच्यामध्ये वाचायला लागतात. कारण बऱ्याच वेळेस मेन्सचे जे प्रश्न असतात, हे लक्षात येण्यासाठी आपल्याला ते पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. जे काही बऱ्याच टर्मिनॉलॉजीज असतात, ठीक आहे, त्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला समजल्या पाहिजेत. मेन्सला बऱ्याच वेळेस असं असतं की आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण फक्त प्रश्न लक्षात न आल्यामुळे आपण ते प्रश्न त्याच्यामध्ये लिहितच नाही. प्रश्न लक्षात येणे ही वेगळी गोष्ट आहे, आणि त्याचं उत्तर लिहिता येणे ही दुसरी गोष्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये जमल्या पाहिजेत. त्यासाठी आपण एक बुक लिस्ट सुद्धा त्याच्यामध्ये पाहत असतो. ते मी बुक लिस्ट सुद्धा तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी त्याच्यामध्ये सांगेल. प्रत्येक पेपरला किती वेटेज आहे मार्काचं, ते सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेल. या प्रश्न या पेपरला एवढे जास्त वेटेज आहे, ह्याच्यावर एवढे जास्त प्रश्न विचारले जातात. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मुळामध्ये म्हणजे कुठलीच गोष्ट स्किपला वगैरे सोडायचं नाहीये. या पेपरला कमी मार्क आहेत म्हणजे हे स्किपला सोडलं वगैरे असलं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. कारण युनिव्हर्सिटी एक्झामला वगैरे त्या गोष्टी ठीक आहेत, की या चॅप्टरवर एक प्रश्न येतो, मग बाकीच्या ह्या प्रश्नावर एवढे पडतात, 9 प्रश्न विचारले जातात, त्याच्यातले मला 5च लिहायचे, मग हे 1-2 चॅप्टर स्किप केले तर चालतात. असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. ठीक आहे. इथून पुढे मेन्सचा पॅटर्न सुद्धा त्याच्यामध्ये बदललेला आहे. प्रश्न विचारण्याचं सगळं हे बदललेलं आहे. जे प्रश्न आपल्याला विचारले जातात, एका डब्यामध्ये तुम्हाला सर्व 3 प्रश्न विचारले समजा, त्याच्यातले तुम्हाला 2 लिहायचे. तिन्हीला तिन्ही तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडवरच विचारतील. ठीक आहे. तुम्ही जर सिव्हिल प्रोसिजर कोड स्किपला टाकलेला असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते मोठा प्रश्न 8 मार्काचे 2 प्रश्न आहेत. 16ला 16 मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच लिहिता येणार नाही. ठीक आहे. किंवा एखादा टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये 3 प्रश्न विचारलेत, त्याच्यातले 2 लिहायचे, आणि तिन्हीला तिन्ही तुमचे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीवर आहेत. आणि तुम्ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी सध्याच्याला स्किपला टाकलेला होता, तर तुमचं त्याच्यामध्ये काय होणार आहे, नुकसान होणार आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्किपला टाकू का असा प्रश्न असं त्याच्यामध्ये नसतंच. ते असा काही कन्सेप्टच नसतो. आणि जे लोक काहीतरी स्किपला टाकण्याचा वगैरे प्रयत्न करतात, हे लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कधीच सक्सेस होत नाही. ठीक आहे. लकवर अवलंबून राहायचंच नाही. ठीक आहे. लक मॅटर करतं, मलाही माहिती आहे लक मॅटर करतं. पण किती जरी झालं तरी आपण काय करायचं, आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण आपल्याच म्हणजे आपले कष्ट त्याच्यामध्ये घ्यायलाच पाहिजेत. तुम्ही तुमच्या हातात आहे ना. लक तुमचा म्हणजे या सब्जेक्टचे जास्त विषय आले, माझा हा सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे, मग माझं लक वगैरे येतं म्हणण्यापेक्षा सगळेच सब्जेक्ट करून टाका ना. आहेतच किती सब्जेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे एकही सब्जेक्ट आपल्याला स्किपला टाकायचा. इव्हन बरेच लोक काय करतात की मेन्सला वगैरे म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे किंवा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट आहे, हे कायदे काय करतात, स्किपला टाकतात. ठीक आहे. बऱ्याच वेळेस असं होतं, जसं मागच्या वेळेस झालं होतं की म्हणजे त्याच्यावरचेच प्रश्न लिहिण्यासारखे होते, आणि बाकीचे क्रिमिनलचे प्रश्न त्यांनी एवढे म्हणजे किचकट विचारलेले होते. त्यावेळेस ज्यांना ते 2 कायदे त्यांनी परफेक्ट केलेले होते, त्यांना त्याचा एकदम आधार भेटला. कंपल्सरी त्याच्यावर 5-5 मार्काला जर प्रश्न समजा येत असतील, तर ते करायला काय हरकत आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये कंटेंट सुद्धा खूप कमी असतो, आणि परफेक्ट उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येतं. तर त्याच्यामुळे कुठलंही काहीही आपल्याला स्किपला टाकायचं नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ते काय करायचे, प्रिपेअर करायचे. ठीक आहे. आपल्या ह्याच्यामध्ये क्लासमध्ये आपण म्हणजे जे काही समजा आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत असतात, म्हणजे लिगल एसेच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला. समजा जे काही राईट टू डिसेंट समजा चर्चेमध्ये आला, फार्मर प्रोटेस्ट समजा चर्चेमध्ये आला, ठीक आहे, किंवा एखाद्या म्हणजे बेलचा समजा ट्रान्झिट बेल वगैरे समजा चर्चेमध्ये आला, किंवा अशा जे काही गोष्टी आहेत समजा, ज्या काही गोष्टी चर्चेमध्ये येतात, ह्या आपण काय करत असतो, कंटिन्युअसली आपण डिस्कस करत असतो. म्हणजे आपला क्लास होईपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत, ह्या 4-5 महिन्यापर्यंत आपण काय करणार आहेत, जे काही समजा चर्चेतले टॉपिक आहेत, त्या टॉपिकची एक आपण लिस्ट बनवणार आहे. तुमचा जे क्रिमिनलची तुमची जी वही असणार आहे, ठीक आहे, त्या वहीच्या शेवटी तुमची काय असणार आहे, एक लिस्ट असणार आहे एसएची. ठीक आहे. त्या लिस्टमध्ये आपल्या जवळपास शेवटपर्यंत आपले 20-25 टॉपिक त्याच्यामध्ये येत असतात, आणि ह्या टॉपिकवर आपण शेवटी काय करत असतो, चर्चा करत असतो.
की त्याच्यामध्ये समजा केस लिहायच्या म्हटलं तर काय केस रिलेव्हंट असतील, त्याच्यामध्ये समजा काही लॉ कोणते लिहायचे असतील तर कोणते लॉ त्याच्यामध्ये येतील, कोणते सेक्शन त्याच्यामध्ये येतील. ठीक आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय करणार आहेत, पाहणार आहेत. ठीक आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये म्हणजे लिगल एसेचे आपण त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाहणार आहेत. जजमेंट रायटिंग मध्ये सुद्धा सिव्हिलचे जजमेंट जे आहेत त्याच्यामध्ये जवळपास 8-9 प्रकारचे जजमेंट विचारले जातात. तरी 8-9 प्रकारचे जे जजमेंट आहेत हे प्रत्येक प्रकारचं जजमेंट आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. कारण जजमेंट रायटिंग जर समजा तुम्ही केलं प्रिपेअर, सिव्हिलचं जजमेंट एक वाचलं, क्रिमिनलचं एक जजमेंट वाचलं आणि सिव्हिलचं तुम्ही ज्या प्रकारचं जजमेंट प्रिपेअर केलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच आलं. ठीक आहे, मग अशा वेळेस तुमचा त्याच्यामध्ये काय होणार आहे, जजमेंट तर काय, जजमेंटला तर काय ऑप्शन नाही आहे. जजमेंट हे एकदम कंपल्सरीच आहे, जजमेंट तुम्हाला लिहावंच लागतं. जजमेंट ज्याने लिहिलं नाही किंवा जजमेंट ज्याचं लिहायचं राहिलं तो कसाच जेएमएफसी होत नाही. ठीक आहे, त्याचा जेएमएफसी होण्याचा चान्स 0 होऊन जातो एकदम. आणि इव्हन ज्यांनी लिहिले सुद्धा त्यांनी सुद्धा जजमेंटला तुम्हाला म्हणजे 10च्या प्लसच मार्क असायला पाहिजे. जजमेंटमध्ये 16 किंवा 18 मार्क सुद्धा पडतात. ठीक आहे, ज्यांचं क्वालिटी त्यांनी लिहिलेलं आहे, सर्व गोष्टी प्रॉपर केलेल्या आहेत, एव्हिडन्स सुद्धा व्यवस्थित घेतलेला आहे, म्हणजे एव्हिडन्स सुद्धा आपल्याला इमॅजिनेशन वगैरे घ्यायला लागतं, त्याच्यामध्ये स्कोप असतो. एखादी समजा तुम्हाला जर पर्टिक्युलर सांगितलं की रिकव्हरी ऑफ मनीचा सूट आहे, त्याच्यामध्ये आपल्या डोक्यात आलं पाहिजे की काय काय पॉसिबल ओरल विटनेसेस असू शकतात, काय काय पॉसिबल समजा त्यामध्ये डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असू शकतो. हे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला इमॅजिनेशन आपलं काम केलं पाहिजे. आपण प्रत्येक जजमेंटमध्ये तशी लिस्ट तर आपण लिहूनच घेतो, पण जर समजा काहीतरी त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं असेल, फॅक्ट्समध्ये जर समजा तसं काय असेल तर आपण तसे काही एक्झाम्पल तसे जजमेंटचे पाहत असतो की फॅक्टमध्ये सांगितलं ही गोष्ट त्यांनी हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे. फॅक्ट्समध्ये सांगितलं की तो मुलगा लहान होता 16 वर्षाच्या खालचा, म्हणजे फॅक्ट्समध्येच प्रोबेशन त्यांनी सजेस्ट केलेला आहे. ठीक आहे, आता मागच्या वर्षीचं जजमेंट होतं समजा 2019चं, तो एक म्हणजे त्यांनी काय केलं त्याची त्यांनी ते हातकडी त्यांनी पळवलेली होती. ठीक आहे, तर ती हातकडी पळवली, त्याच्यामध्ये त्यांनी फॅक्ट्समध्ये सजेस्ट केलं होतं एक प्रकारे. आता तुम्ही ऍक्विटल बी करू शकता, कन्व्हिक्शन बी करू शकता, काही करू शकता, पण फॅक्ट बऱ्याच वेळेस काहीतरी गोष्टी सजेस्ट करत असतात. तर ते सुद्धा उदाहरणं आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे फॅक्ट्स काय सजेस्ट करत असतात. आपण एकदम एक आपल्या डोक्यामध्ये आपण काहीतरी फिक्स केलेलं असतं की क्रिमिनल असेल तर असं, सिव्हिल असेल तर असं, रिकव्हरी ऑफ मनी असेल तर असं. पण बऱ्याच वेळेस काहीतरी त्याच्या ह्याच्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं, काहीतरी ट्रिक टाकलेली असते. जजमेंट रायटिंग मध्ये एखादा व्यक्ती किती मजबूत आहे, ह्याचा कायदा किती मजबूत आहे, या गोष्टी तुमच्या त्याच्यामध्ये चेक केल्या जातात. बाकी तुम्ही सिव्हिलचा पेपर जर पाहिला तर सर्वजण सेमच लिहितात. ठीक आहे, मी परत एकदा ही गोष्ट तुम्हाला सांगतोय की एखादा व्यक्ती खूप हुशार आहे आणि त्याला खूप काही म्हणजे कन्सेप्ट वगैरे क्लिअर आहे, तो खूप भारी आहे एकदम, तर तो एकदम मेन्स पास होईल असं काही नाहीये त्याच्यामध्ये. कारण प्रश्नच एकदम साधे असतात. जो व्यक्ती सरळ साध्या शब्दामध्ये आणि कंप्लीट उत्तर लिहितो आणि वेळेमध्ये सगळा पेपर कंप्लीट करतो, तो मेन्स पास होतो. हा बेसिक क्रायटेरिया त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मेन्समध्ये जे आपला ऍटिट्यूड असायला पाहिजे पेपर लिहिण्याचा किंवा मेन्सचं प्रिपरेशन करण्याचा जो ऍटिट्यूड असायला पाहिजे, तो हा प्रिलिम पेक्षा वेगळा असायला पाहिजे. खूपच जास्त पुस्तकं वाचले सिव्हिलचेच, सिव्हिलमध्ये सगळं म्हणजे तत्वाने सगळं वाचून काढून टाकलं, मुल्ला सुद्धा वाचून काढून टाकलं, अजून 1-2 पुस्तकं गोळा करून सगळे सिव्हिलचे वाचून काढले, हे केले. मग त्याला खूप काही माहिती आहे. रेस ज्युडिकेटा जर समजा याला जर बोलायला लावलं तर हा म्हणजे 10 लेक्चर रेस ज्युडिकेटावर घेऊ शकतो. ठीक आहे, हा 10 लेक्चर रेस ज्युडिकेटावर घेऊ शकणारा व्यक्ती सुद्धा मेन्स पास होऊ शकत नाही. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं ते, ज्या व्यक्तीला म्हणजे मेन्सचं जे आहे, मेन्सची नाडी ओळखणं म्हणजे वेगळाच कन्सेप्ट आहे. तुम्हाला एखादी गोष्ट कंप्लीट ह्याच्यामध्ये कमी शब्दामध्ये आणि कमी वेळेमध्ये जर तुम्हाला लिहिता येत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण मेन्स पास होत असतो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस महत्वाची आहे. जजमेंट रायटिंग मध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस, लिगल एसे मध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस. लिगल एसे मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, लिगल एसेचा प्रॉब्लेम काय लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे ज्या कॉमन चुका आहेत त्या चुका जर आपण आता आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये आपण पेपर रायटिंग मध्ये प्रॅक्टिस मध्ये वगैरे आपण कॉमन चुका डिस्कस करणार आहेत. कॉमन चुका सोबत तुम्ही जर मला तुम्ही लिहिलेलं काही पाठवलं तर तुमच्या ज्या चुका आहेत, ठीक आहे, कॉमन चुका डिस्कस करण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या ज्या काही चुका आहेत त्या सुद्धा मला तुम्हाला सांगता येतील. कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या नेहमीच्या चुका आहेत तुम्ही करत आहेत. तुम्ही 10 वेळेस एसे स्वतः लिहा, स्वतः चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात तुमच्यात काही इम्प्रुव्हमेंट होणार नाही. पण तुम्ही एकच एसे लिहून जर माझ्याकडून जर चेक करून घेतला तर तुमच्या त्याच्यामध्ये 100% काही ना काही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. हे एक डोक्यामध्ये तुमच्या फिक्स करून ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त मी जे काही समजा आतापर्यंत जे काही लोकांचे पेपर पाहिलेले आहेत, मागच्या सुद्धा आपल्या म्हणजे 3 बॅचेस झाल्या आहेत मेन्सच्या याच परीक्षेसाठी, त्याच्यामध्ये जे काही मी लोकांचे पेपर पाहिलेत, मी सुद्धा असं की माझ्याकडे असतं गोष्टी की ह्या कॉमन चुका लोक करतात. त्यात मी तुम्हाला शिकवताना सांगत असतो, जजमेंट रायटिंग शिकवत असताना ह्या चुका होतात, त्या चुका होतात, हे मी तुम्हाला त्यामध्ये सांगतच असतो. ठीक आहे, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही लिहिलेलं मटेरियल जर माझ्याकडे पाठवलं तर मला स्पेसिफिकली सांगता येईल की तुम्ही हे स्वतः चूक करत आहात. ठीक आहे, हे तुमच्या चुका तुम्ही जर अवॉइड केल्या तर तुम्हाला इथे इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. इथे तुमचे 2 मार्क वाढू शकतात, इथे तुमचा एखादा मार्क वाढू शकतो, इथे अर्ध्या मार्काचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे, हे अर्ध एक गोळा करूनच आपण 4-5 मार्क पुढे निघून जातो आणि 4-5 मार्कामध्येच रिझल्ट लागतो किंवा जात असतो.
ठीक आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एका मार्कावर सुद्धा रिझल्ट लोकांचे बरेच जाणारे रिझल्ट लोक बरेच आहेत. आता आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच लोक आहेत जे एका मार्कावर रिझल्ट गेला, 2 मार्कावर रिझल्ट गेला. ठीक आहे, किती मार्कावर रिझल्ट गेला हे अजिबात मॅटर करत नाही. तुम्ही रिझल्ट मध्ये आहेत का तुम्ही रिझल्टच्या बाहेर आहेत, एवढंच त्याच्यामध्ये मॅटर करत असतं. अर्ध्या मार्कावरून जरी गेला तरी काही फरक पडत नाही. तुम्ही या बाकीच्या सारखेच असतात, तुम्हाला पुढची परीक्षा परत द्यायची असते. ठीक आहे, परत प्रिलिम द्यायच्या, परत मेन्स द्यायच्या आणि परत पुन्हा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. एका मार्कावर जरी गेलं तरी किंवा अर्ध्या मार्कावर जरी गेलं तरी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये एकदा लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे कसं इम्प्रुव्हमेंट करता येईल. मेन्सची प्रॅक्टिस करणं, परत एकदा सांगतो, मेन्सची प्रॅक्टिस करणं म्हणजे मला सगळ्याच्या सगळं पाठ आहे झाली मेन्सची प्रॅक्टिस असं अजिबात नाहीये. मेन्सची प्रॅक्टिस म्हणजे माझं कुठे चुकतंय, अजून अर्धा मार्क कुठे वाढेल, अजून 1 मार्क कुठे वाढेल, अजून मी कुठे ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकेल, अजून मी काय करू शकेल की त्याच्यामध्ये माझं एखादा मार्क प्लस होईल, हे सारखं विचार करत राहणं. जोपर्यंत मेन्सच्या परीक्षेमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करत राहिले, तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या चुका शोधून काढत राहिले, तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत राहिले, तरच तुम्ही मेन्स पास होणार आहेत. ठीक आहे, फक्त मला आता सगळेच्या सगळे कायदे पाठ आहेत, मग मी आता मी अडतो कुठे, मग मी काही राहणार आहे का मेन्स पास व्हायचं, असा जर विचार करत असाल, अशा गर्वामध्ये जर तुम्ही जात असाल तर तुम्ही मेन्स त्याच्यामध्ये पास होणार नाही किंवा होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे, दिवसाला काहीतरी त्याच्यामध्ये हे करत राहा, काहीतरी लिहून काढा आणि विचार करा की काय चुकतंय, स्पीड कमी पडतो का लिहायचा ते चेक करा. रायटिंग मध्ये काहीतरी, आता खूपच सोपा शब्द आहे, खूपच म्हणजे जनरल शब्द आहे, त्याच्या स्पेलिंग मिस्टेक मी करतोय, तसं होतंय का बघा. स्पेलिंग मिस्टेक एवढ्या मॅटर करत नाहीत, पण खूप सोप्या सोप्या शब्दांच्या स्पेलिंग मिस्टेक जर करत असाल तर ते दिसून येतं निदर्शनामध्ये. आणि काही चेक करणाऱ्या लोकांना स्पेलिंग मिस्टेक म्हणजे खूप त्यांना राग येत असतो त्याचा, ते गोल करतात त्याच्यामध्ये. आणि स्पेलिंग मिस्टेक गोल करतात, कोणी पण गोल करतात. आणि हे जे गोल केलेले असतात हे शेवटी मार्क द्यायच्या वेळेस, इव्हॅल्युएशनच्या वेळेस ते गोल तुमचा एखादा मार्क कमी करून टाकतं. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेकला मार्क एवढे लक्षात पडत नाहीत, पण जे लोक, ज्यांना सवय असते की स्पेलिंग मिस्टेक दिसली की गोल करायचं, हे लोक जेव्हा शेवटी इव्हॅल्युएशन करतात, म्हणजे शेवटी जेव्हा 2 मार्क द्यायचे का 3 मार्क द्यायचे, अरे एवढ्या स्पेलिंग मिस्टेक केलेल्या आहे, 3 कशाला द्यायचे, 2च देऊन टाका, असं सुद्धा त्याच्यामध्ये होत असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं लिहिण्याचा सुद्धा सराव त्याच्यामध्ये असायला पाहिजे. काही लोकांचं असं असतं की त्यांनी लिहिलेलं त्यांनाच कळतं, दुसऱ्याला कळतच नाही. अक्षर तुमचं अजिबात मॅटर करत नाही, अक्षर खराब असू द्या, चांगला असू द्या, काही असू द्या, फक्त तुम्ही लिहिलेलं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला वाचता येतं का पहा. आपल्या डोक्यामध्ये असतं की येस आपण तुम्ही अशा पद्धतीने येस लिहितात. ठीक आहे, तुम्ही येस अशा पद्धतीने लिहितात, पण नॉर्मल ऑर्डिनरी प्रोडन्सच्या व्यक्तीने जर समजा तो येस पाहिला तर त्याला तो येस वाटतच नाही. ठीक आहे, त्याला तो दुसरंच काहीतरी शब्द जर समजा वाटत असेल, त्याला तो 7 वाटत असेल, त्याला तो अजून काहीतरी वाटत असेल, तर ते तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडनं तेवढं फक्त त्याच्यामध्ये काय करा, काळजी घ्या. अक्षर हे अजिबात सुधारायची गरज नाहीये, जास्त एकदम सुधारलं पाहिजे आणि त्याच्यातच जास्त हे केलं पाहिजे असं अजिबात अपेक्षित नाहीये. पण आपण लिहिलेलं दुसऱ्या व्यक्तीला, ऑर्डिनरी प्रोडन्सच्या व्यक्तीला वाचता आलं पाहिजे. ठीक आहे, एवढं तुम्ही त्याच्यामध्ये काळजी घ्या. खूपच घाण वाटलं आणि त्याला जर जास्त डोक्याला त्रास झाला तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पेपरवर त्याच्यामध्ये पडत असतो. ठीक आहे, म्हणजे म्हणजे रिडेबल असलं पाहिजे, एवढी काळजी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहे. ठीक आहे, आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला म्हणजे परत परत क्लासमध्ये त्याच्यामध्ये आपण सांगतच असतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने असायला पाहिजे, प्रत्येक पेपरला एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. ठीक आहे, आयपीसी असेल समजा, थोडासा वायडर सब्जेक्ट आहे, खूप जास्त डेफिनेशन आहेत, खूप डिफरन्सेस आहेत, त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते, तर ती आपण त्याच्यामध्ये त्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. एव्हिडन्स ऍक्ट आहे समजा, त्याची मेन्सची स्ट्रॅटेजी वेगळी असते. ठीक आहे, म्हणजे सेक्शनमध्ये कमी असतं, पुस्तकामधलं जास्त पाहायला लागतं, नोट्स मधलं बाकीच्या जास्त पाहायला लागतं, बाकीच्या म्हणजे बाहेरचा कंटेंट त्याच्यामध्ये जास्त असतो. एव्हिडन्स ऍक्टवर सरळ सरळ सेक्शनच्या बाहेर प्रश्न विचारले जाऊ शकतात, असा एव्हिडन्स ऍक्ट आहे. तर त्याची स्ट्रॅटेजी आपल्याला त्या पद्धतीने प्रिपेअर करायला लागतं. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, त्याची स्ट्रॅटेजी ते वेगळी असते. सिव्हिल प्रोसिजर कोड, सीआरपीसी जे आहेत, हे 2 प्रोसिजरल लॉ जे आहेत, यांची स्ट्रॅटेजी वेगळी असते. तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने उत्तर लिहायचे ते आपल्याला त्याच्या पद्धतीने पाहायला लागतं. कारण पेपर चेक करणारे लोक सिव्हिल प्रोसिजर कोड, सीआरपीसी मध्ये मास्टर्स असतात. ठीक आहे, त्यांच्यामध्ये म्हणजे आपण त्याच्यामध्ये हात धरू शकत नाही, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं की स्पेसिफिकली फॅक्टर समजा तुम्ही एखादा उत्तर लिहिलं तर त्यांना वाटतं की अरे वा, हे सुद्धा माहिती आहे, हा तर खूप हुशार आहे, असं त्याला कुठेतरी वाटू शकतं. पण सिव्हिल प्रोसिजर कोड आणि सीआरपीसी मध्ये काही चान्सच नसतो. त्यांना प्रत्येक गोष्टींचा, प्रत्येक सेक्शनचं त्यांनी कितीतरी इंटरप्रिटेशन केलेलं असतं आणि कितीतरी बारीक त्याचे तुकडे करून त्यांना त्या गोष्टी माहिती असतात. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला वेगळी स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये आपल्याला वापरायला लागते. तर ते सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने, त्याच्या पद्धतीने पाहायचं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट स्किपला सोडायची नाहीये. जी गोष्ट आपण करू शकतो, एखादा अर्धा मार्क वाढवण्यासाठी जी गोष्ट आपण करू शकतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करायची आहे, मेन्सच्या आपल्याला या क्लासमध्ये, या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला ती करून घ्यायची त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही थोडे जर ढिले पडत असाल कुठेतरी, ठीक आहे, मी तर ढिला पडणार नाही, म्हणजे दिवसभर माझे लेक्चर असतात. तुमचं एक लेक्चर असं 6:30चं आहे, सकाळी 7ला आपल्या जेएमएफसीचा प्रिलिमचा मॉर्निंग बॅच सुरू होते आणि संध्याकाळी 9ला इकडे इव्हिनिंगची प्रिलिमची बॅच संपते. आणि दिवसभरात मला 2 युनिव्हर्सिटीचे लेक्चर आहेत.
ठीक आहे. दोन्ही युनिव्हर्सिटीचे एवढे सगळे लेक्चर घेऊन, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच इन्स्टिट्यूशनचे काही कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर आहेत माझे, ते सगळे घेऊन म्हणजे दिवसभर एवढे लेक्चर घेऊन मी तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडाही तुम्हाला ढिला वाटणार नाहीये. ठीक आहे. तुम्ही जर थोडंसं जर ढिले पडला त्याच्यामध्ये मी काही करू शकणार नाहीये. ठीक आहे. ढिलं पडणे म्हणजे काय, एखादी गोष्ट जाऊ द्या करता येईल, जाऊ द्या एवढं एवढं काय इम्पॅक्ट होणार आहे, असं जर तुम्ही कुठे जरी म्हणत असाल, मी तुम्हाला म्हणतोय किंवा रायटिंग प्रॅक्टिस करा, मी सांगितलेला प्रश्न लिहून मला वापस पाठवा, तुम्ही म्हणता रोज रोज काय लिहून पाठवायचे, अच्छा आज आज नाही पाठवलं तर काय फरक पडणार आहे. ठीक आहे. सरला तर कुठे टाइम आहे, सर आज सरला काल पाठवला, सरनी 2 दिवस झाले चेक केलं नाही, मग अजून कशाला पाठवायचे. असा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही कुठेतरी काय पडत आहात, म्हणजे डिले पडत आहात. तर ते डिलेपणा आपल्याला त्याच्यामध्ये अजिबात आणायचं नाहीये. जर कुठे जरी तुम्ही त्याच्यामध्ये आणला तर तुम्ही त्याचा अर्धा मार्क 1 मार्काचा लॉस 100% होणार आहे. आणि अर्ध्या मार्काचा 1 मार्काचा 100 लॉस जर तुमचा त्यामध्ये झाला तर तिथेच रिझल्ट राहून जातो. ठीक आहे. म्हणजे मेन्सला आता इंटरव्ह्यूला कमी लोक बोलवले जातात, एकाच 3 प्रमाणामध्ये बोलवले जातात. खूप कट्टुकट असणार आहेत. 500-600 लोक तर जास्त चांगले प्रिपेअर करणारे भेटतातच त्यांना. ठीक आहे. मग आता पाहिजे तर त्यांना 230 जर त्यांना चांगले प्रिपेअर करणारे जे भेटले, म्हणजे डिले नसलेले लोक जे भेटले तर बस झालं त्यांना. बाकी तुमच्यासारखे तुम्ही काहीतरी म्हणजे स्किपला सोडणारे, जाऊ द्या म्हणणारे लोकांची त्यांना गरजच नाहीये. त्यामुळे आपण तेव्हाच मेरिटमध्ये येणार आहेत जर आपलं त्याच्यामध्ये आपण कुठल्याही गोष्टीमध्ये परफेक्ट असू. रायटिंग परफेक्टच आहे, प्रॅक्टिस परफेक्टच आहे, जजमेंट रायटिंग परफेक्टच आहे, टाइम मॅनेजमेंट परफेक्टच आहे. एकही गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये स्क्रिप्टला जर सोडलेली नसेल, एवढं सगळं जर तुमचं त्याच्यामध्ये नियोजन जर स्ट्रॉंग असेल, एवढं हे असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बाहेर काढण्याची गरजच नाहीये. ठीक आहे. म्हणजे आता ही चाळणी आहे आणि ह्या चाळणीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये खाली तुम्ही पडणारच नाही. ठीक आहे. तुम्ही समजा चाळणीमध्ये काय असतं आता, की टाइम मॅनेजमेंट वाला टाइम मॅनेजमेंट एखादं चुकलं तर चाळणीमधून जातो गळून खाली. ठीक आहे. एखादं समजा रायटिंग प्रॅक्टिस नाहीये त्याची काहीच, ठीक आहे, म्हणजे काहीच काही लिहितो, एखादी गोष्ट परत परत तेच सांगतोय. ठीक आहे. त्याला सुद्धा वाटतं की या एसे मध्ये एकच गोष्ट 10 वेळेस सांगितलेली आहे, तर ते सुद्धा चाळणीमधून कळून गेला. आणि जे वरचे जे हिरे राहिलेले आहेत, हे हिरेच फक्त मेन्सच्या इंटरव्ह्यूला बोलवले जातात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्कोपच सोडायचा नाहीये, एकही गोष्ट चुकीची त्याच्यामध्ये सोडायची नाहीये, एकही मार्क त्याच्यामध्ये लॉस होईल ही गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये सोडायची नाहीये. आणि एवढं सगळं जर आपण त्याच्यामध्ये करू शकलो तरच आपण कुठेतरी त्या म्हणजे त्या मेन्सच्या ह्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये येणार आहेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीला सरळ सोपं साधं जर घ्यायचंच नाही. ठीक आहे. एवढी जजची पोस्ट तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. जो आपल्या आजूबाजूला बसणारा जो क्लर्क असतो, मी नेहमी सांगतो, ठीक आहे, क्लर्क म्हणजे कुठल्या पोस्टला आपण कमी म्हणत नाहीये, पण तो क्लर्क त्या पोस्टसाठी सुद्धा कितीतरी जास्त फॉर्म आणि कितीतरी कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला एवढं सरळ सरळ काहीच भेटणार नाहीये. ठीक आहे. प्रिलिमची परीक्षा पास होणं म्हणजे म्हणजे खूप म्हणजे याला आपण काय म्हणतो की डाव्या हाताचा खेळ असं जे म्हणतो ना आपण, तसं आहे. प्रिलिमची परीक्षा पास होणं म्हणजे काहीच मोठेपणा नाहीये. ठीक आहे. एकदा दोनदा तीनदा 4-5 वेळेस तर तुम्ही ते पाठ जर करून टाकले कायद्याचं तर कुणीही पास होतं ते प्रिलिमची परीक्षा. ठीक आहे. सगळ्या कन्सेप्ट एकदा समजून घेतल्या, एक कायद्याविषयी एक योग्य अंडरस्टँडिंग जर असेल तर कुणीही पास होतं. ठीक आहे. म्हणजे क्लास केल्यावर तर कोणी फेल होणारच नाही असं मी म्हणतो त्याच्यामध्ये, कारण त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतात. तर त्याच्यामुळे प्रिलिमची परीक्षा तर कुणी पास होतं, पण मेन्सची परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला खूप लहान लहान गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार करायला लागतो, ज्या गोष्टींचा आपण विचार सहसा करत नाही. ठीक आहे. ती प्रत्येक एक एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये काय करणार आहेत, विचार करणार आहेत. आणि तुमचं सुद्धा त्याच्यामध्ये तेवढंच कोऑपरेशन त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि तेवढं कोऑपरेशन जर तुमचं नसेल त्याच्यामध्ये, ठीक आहे, तर क्लास घेणार आहे त्याच्यामध्ये व्यक्ती त्याच्यामध्ये जास्त काही करू शकत नाही. ठीक आहे. क्लासमध्ये जेवढं काही केलं जाऊ शकतं, मी परत एकदा सांगतोय, की प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लासमधून भेटेल. ठीक आहे. जे काही बोला असं अजिबात नाहीये की ऑनलाईन क्लास आहे म्हणजे काहीतरी भेटणार नाही किंवा काहीतरी होणार नाही किंवा जास्त काहीतरी गायडन्स भेटणार नाही. तुम्हाला म्हणतोय मी, जे काही तुमचं आहे ते मला कधी फोन करा, कधी विचारा. ठीक आहे. आता जर पुणेमध्ये इकडे असतो, तुम्ही कधी पुणेमध्ये असाल, तुम्हाला कधी म्हणजे इकडे युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे तुम्ही भेटू सुद्धा शकता मला. मी तुम्हाला तसा वेळ देईन तुम्हाला, त्या वेळेमध्ये तुम्हाला भेटायला सुद्धा येऊ शकता. ठीक आहे. म्हणजे कमी असं काहीच त्याच्यामध्ये असणार नाहीये की पण तुमच्या बाजूने सुद्धा जे मी तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त समजा तुमचं जर काही कोर्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला त्याच्यामध्ये विचारू शकता, किंवा आता जरी विचारलं नाही तरी आपल्या कोर्समध्ये सुद्धा तुम्ही मला त्या गोष्टी काय करू शकता, विचारू शकतो. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही मला त्याच्यामध्ये सांगू शकता, की सर माझा असा प्रॉब्लेम होतोय, ते प्रॉब्लेम होतोय, जे काही असेल समजा ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, सॉर्ट आउट आपल्या पद्धतीने आपल्या लेवलला जे काही आपण करू शकतो तर ते आपण त्याच्यामध्ये सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आज तुम्हाला फक्त मी एक जस्ट ह्याच्यामध्ये आपण हे केलेलं होतं, म्हणजे एक इंट्रो द्यायचा म्हणून आपण त्याच्यामध्ये हे केलेलं होतं. उद्यापासून आपण इंडियन पिनल कोड आपण सुरू करणार आहे. ठीक आहे. इंडियन पिनल कोडचं जे सब्जेक्ट आहे तो आपण उद्याच्या ह्याच्यापासून सुरू करणार आहोत. कुणाला काही प्रश्न आहे का अजूनही, आपला क्लास कसा असेल, काही असेल? ठीक आहे. जुन्यांना तर बऱ्याच पेरांना माहिती आहे, बऱ्यापैकी प्रिलिमच्या बॅचेस दिसत आहेत मला, पण अजून काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही मला त्याच्यामध्ये विचारू शकता. मी तुम्हाला ते लिस्ट सांगतो, म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहूया लिस्टच. ठीक आहे. उद्याच्याला आपण बेसिक कोर्स सुरू करत असताना तुम्हाला मी स्पेसिफिक बुक्स वगैरे सांगतो.
की या प्रकारचे बुक्स आपण त्याच्यामध्ये घेणं. आणि नुसतं बुक सांगून चालत नाहीये, कारण तुम्हाला मी सांगितलं किंवा IPC घ्या, केडी गौर घ्या, त्याच्यातलं काय वाचायचं, कारण त्या केडी गौरचं समजा तुम्ही पुस्तक घेतलं, त्याच्यातलं तुम्हाला फक्त 15% गोष्टी वाचायच्या आहेत आणि बाकीचा तुम्हाला केडी गौर पुस्तक जे आहे समजा एवढं मोठं पुस्तक आहे, त्याच्यातलं तुम्हाला म्हणजे बाकीचे जे समजा 85% आहे, हे 85% तुम्हाला वाचायचं नाहीये. तर मी तुम्हाला ते नेमकं 15% म्हणजे नेमकं काय वाचायचे हे सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक पुस्तकातलं त्याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, अजून काही त्याच्यामध्ये? ठीक आहे. तर आजचं हे लेक्चर आपण ह्याच्यामध्ये आता म्हणजे आज लवकरच संपूया. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ज्या गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने लक्षात घ्या. उद्यापासून आपण काय करूया, आपण उद्यापासून म्हणजे इंडियन पिनल कोड आपण त्याच्यामध्ये सुरू करूया. ठीक आहे. डीजेचा जो सिलेबस आहे, आता डीजेचा सिलेबस मध्ये हे मेजर कायदे JMFCचेच आहेत. ठीक आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे काही सिलेबस आहेत ते आपण त्याच्यामध्ये मेन्सच्या डीजेची बॅच आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिक अशी घेत नाही. डीजेचं जजमेंट रायटिंग आपण त्याच्यामध्ये पाहूया. ठीक आहे. म्हणजे त्या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये पाहूया. पण एक्स्ट्रा डीजेचे सगळे सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये या JMFCच्या बॅचमध्ये आता घेणं शक्य नाही, कारण डीजेचे तेवढे मेन्सचे विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये भेटत नाहीत. प्रिलिमचीच बॅच आपण महाराष्ट्रात आपण पहिल्यांदा सुरू केली होती. ठीक आहे. आपल्यानंतर काय बऱ्याच लोकांनी तसंच अनाऊन्स केलं त्याच्यामध्ये, पण डीजेची बॅच असं कोणी त्याच्यामध्ये विद्यार्थी कमी असतात त्यामुळे आपल्याला त्याच्यात घेता येत नाही. काय म्हणतात, कंपल्सरी 4 लेक्चर होणारच का? कोणते 4 लेक्चर्स म्हणजे संडेचे म्हणताय का? नाही, संडेचा आपण काय करूया, म्हणजे संडेचा आपण परीक्षेचा अंदाज बघून संडेचे लेक्चर हे करूया आपण. विनाकारण पळापळ करण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे. संडेचे जे लेक्चर्स आहेत ते आपण म्हणजे परीक्षेचा अंदाज वगैरे बघून वगैरे आपण त्याच्यामध्ये तसे घेऊया. विनाकारण तुम्हाला जास्त एका दिवशी लोड वगैरे जर देण्याचा प्रयत्न जर केला त्याला काही अर्थ नाही, मला असं वाटतं. ठीक आहे. परीक्षेच्या अगोदर आपला सिलेबस कंप्लीट होणार आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये, पण विनाकारण आपण लोड वगैरे घेणार नाही. संडेला सुद्धा आपण 1-2 तास 3 तास वगैरे सुरुवातीला असं काहीतरी करूया. आणि जर आपल्याला वाटत असेल लवकर हे होणार आहे तर त्यावेळेस मग आपल्याला थोडासा त्रास घ्यायला लागेल. अन्यथा आपण पळवापळवी करणार अजिबात नाहीये, म्हणजे तेवढे जास्त लवकर लवकर घेण्याची काही गरज नाही. ठीक आहे. मला नाही वाटत लवकर येईल म्हणून 5 महिन्याच्या अगोदर जरी अशी, तरी पाहूया आपण त्याच्यामध्ये काय होतं. ठीक आहे. बाकीचे जे आहेत आपण काय करूया, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन पिनल कोडची आपण सुरुवात करूया.